छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका घटनेची राज्यभरात चर्चा आहे। काल मध्यरात्री शहरातल्या एका उद्योजकाच्या घरी दरोडा पडला आणि अवघ्या 2 तासात दरोडेखोरांनी कोट्यवधींची संपत्ती लुटली। छत्रपती संभाजीनगरात नेमकं काय घडलं आणि दरोडेखोरांचं नेमकं काय कारण होतं तिकडे जाण्याचं, काय काय लुटलं त्यांनी, पाहूयात या संदर्भातला खास रिपोर्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये दशकभरातला सर्वात मोठा दरोडा। नामांकित उद्योजकाचं घर फोडलं। तब्बल 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी लंपास। देवतांच्या मूर्तीही पळवल्या। वेळ मध्यरात्री 1:45 वाजता। बजाजनगर मधील एका बंगल्यासमोर 4 चाकी थांबली। गाडीतून 6 दरोडेखोर उतरले। अवघ्या 2 तासात 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी घेऊन लंपास झाले। हे घर होतं प्रसिद्ध उद्योजक संतोष लड्डा यांचं। 6 जण स्विफ्ट गाडीतून या इथे आले। 6 जणांनी या जी वॉल कंपाऊंड तुम्हाला दिसते यावरनं उड्या घेतल्या। 2 जण याच ठिकाणी थांबलेले आपल्याला सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळतात, कारण ते 2 जण वॉच ठेवून होते आणि नंतर जे 4 जण आले ते इकडे या मागच्या बाजूने त्यांनी घरामध्ये एंट्री केली। तुम्हाला जी सीडी पाहायला मिळते आहे, या सीडीवरून ते चढले। खरं तर ही सीडी घराचा कलर देण्यासाठी आणलेली होती, मात्र या सीडीवरून ते थेट वर चढले। वर एक दरवाजा आहे, तो दरवाजा तोडला आणि चोरट्यानं आतमध्ये प्रवेश केला। 7 मेला संतोष लड्डा आपल्या कुटुंबासह अमेरिकेला गेले। घर बंद असल्याची संधी साधत दरोडेखोरांनी दरोडा टाकला। केअरटेकर संजय झळके यांना बंदुकीचा धाक दाखवला। त्यांचे हातपायही बांधून ठेवले। इतकंच नाही तर त्यांचा मोबाईलही फेकून दिला। पण या सगळ्यातून झळके यांनी आपली सुटका केली आणि घरात दरोडेखोर शिरल्याची माहिती शेजाऱ्यांना दिली, पण तोपर्यंत उशीर झाला होता। सगळ्या रूममध्ये चेक केलंय। एक रूममध्ये जवळपास 8 किलो सोने, असा आमचा अंदाज आहे की 8 किलो सोने आणि 40 किलो चांदी गेलेली आहेत। अवघ्या 2.5 तासात चोरांनी लड्डा यांचं घर अक्षरशः रिकामं केलं। तब्बल 5.5 किलो सोनं, 32 किलो चांदी, इतकंच काय तर देवाच्या मूर्तीही घेऊन दरोडेखोर पसार झाले। उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात ज्यावेळेस चोरट्यांनी प्रवेश केला त्यावेळेस सोनं तर चोरलंच, परंतु देवाला देखील सोडलेलं नाही। हे त्यांचं देवघर आहे आणि देवघरामध्ये आपण पाहतो की तुम्हाला जे गणपती दिसतोय त्याच्या खाली एक बालाजीची चांदीची मूर्ती होती आणि इतर काही मूर्त्या होत्या, त्या देखील या ठिकाणी चोरट्यानं चोरून नेल्यात। आणि आपण खाली पाहतो की इथे देखील देवघरामध्ये सगळं उचकटलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। संतोष लड्डा नेमके कोण आहेत ते सुद्धा पहा। संतोष लड्डा मूळचे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचे रहिवासी आहेत। 2004 पासून छत्रपती संभाजीनगरमध्ये ते स्थायिक झाले। दिशा ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संतोष लड्डा मालक आहेत। समुद्रातील गॅस आणि ऑइल पाईपलाईनसाठीचे पार्ट्स ते निर्यात करतात। चोरीनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली। पोलिसांना बंगल्याबाहेरचं सीसीटीव्ही फुटेजही मिळाले। संतोष लड्डा साधारणतः 7 मेला अमेरिकेला गेलेले आहेत। त्या ठिकाणी त्यांचा एक वॉचमन किंवा नोकर झोपलेला होता, त्याला मारहाण करून ऐवज चोरी गेलेला आहे। साधारणतः 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदी ही चोरी गेलेली आहे। परंतु आम्ही त्याच्यानंतर हाऊस सर्च घेतला असता त्यामध्ये साधारणतः आम्हाला 2.5 किलो सोनं आणि 8 किलो चांदी मिळून आलेली आहे। पण प्रश्न असा आहे, इतक्या मोठ्या उद्योजकानं इतक्या मौल्यवान वस्तू घरात कशा ठेवल्या? घरात इतके दागिने असताना सुरक्षा रक्षक का नव्हता? इतक्या मोठ्या बंगल्यात सीसीटीव्ही का बसवले नाहीत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पोलीस तपासातच समोर येतील।
कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.